संपता संपत नाहीत काम. दुपार झाली तरी माझी कामं चालूच आहे. जो तो उठून त्याच्या वाटेला निघून गेला. मी एकटीच घरात. सगळी कामं संपून पडते तोवर संपदा येणार कॉलेजमधून. मग तिला चहा करा, ते होत नाही तर समीर उगवेल. मग परत त्याच्यासाठी सगळं करायचं. शेखर येईल तोवर त्याच्याकडे बघून हसण्याची तरी इच्छा होईल का मला याचा घराघाड्यात. परत संध्याकाळचा स्वयंपाक आहेच. शी, हे असंच करावं लागणार आहे का मला जन्मभर. हॅलो हॅलो, कोण आहे तिकडे? निशू? निशू अगं अगं रडायला काय झालं तुला? आई, निशू, आईची आठवण आली ना. असंच असतं बघ. सगळं कसं नव्या नवलाईचं चालू असतं आणि अचानक आईची आठवण येते. बरं आता रडत राहणारेस का मला सांगणारेस कशासाठी फोन केलास? काही नाही ग, सगळं छान आहे. फक्त खूप काम आहे आई. मी लोणावळ्याहून आले तोवर सगळी कामं माझ्यावरच पडली. मदतीलाही कोणी नसतं. तुला तर माहितच आहे आई, मला याची कशाचीही सवय नाही. सगळं मला एकटीलाच करावं लागतंय. कोणीच नाही आणि घरात. अरे देवा, अगं तू कामाबद्दल बोलतेस? अगं बाईच्या जातीला कधी कामं चुकलेत? हा, घरात कितीही नोकर माणसं असली ना तरी सुद्धा मालकिणीला लक्ष द्यावंच लागतं. तुलाही जमेल हळूहळू. खरंच आहे, सासरी आल्यावरच माहेरच्या मोकळेपणाचं महत्व कळतं. सासर कितीही चांगलं असलं तरी. अगं निशा, तू तू एक काम कर. तू ना 4 दिवसासाठी इथे घरी येतेस का सांग. मी येते तुला न्यायला. वाटल्यास तुझ्या सासूला मी विनंती करेन. नको आहे. कितीही कामं पडली तरी हेच माझं घर आहे आता. खरंच आहे, तुझ्याशी बोलून माझा मूड किती छान झालाय. तो तसाच राहू दे आता. चल ठेवू मी आता. 1 मिनिट पोरी, सांभाळून राहा आणि बाकीचं सगळं जाऊ दे. पण तुला कधीही वाटलं ना तर मला मात्र नक्की फोन कर. मान अपमान याचा विचार करू नकोस. हो आई, बाय. बाय. पडले नाही तोवर आता कोण आलं?
जेवण बनवलं नाही का? बनवलं होतं, संपलं ते. तू परत येणारच ते माहित नव्हतं ना मला. शेखर म्हणाला तुझ्या येण्या जाण्याच्या वेळा काही ठरलेल्या नसतात. कधी कधी तर तू परत येत पण नाहीस. कोणी येऊ अथवा न येऊ, आई नेहमी सगळ्यांसाठी जेवण बनवूनच बाहेर जाते. शे. होय उमेश, आई, बाबांना आता बरं वाटतंय, ताप उतरला त्यांचा. खरंच? हो रे आई, पावलीस ग मजा हा केला. डॉक्टरही येऊन गेले. हो, काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, आता बरं आहे त्यांना, पण शक्ती कमी आहे अंगात. तापानं जीव काढला ग त्यांचा. आता तू काळजी करू नकोस. अरे मी आहे ना इथे बसलेली, बघ कशी तब्येत सुधरवते याची. शिवारच्या शिवार दाड्यांच्या कणसाने भरून टाकणार दमदार गडी होतं माझा जणी. तोच सुग्रासन्नाला मोताच झाला होता. तुरुंगात खडी फोडत होता आणि कदान्न पोटात ढकलत होता. सुकून गेले रे त्यांचं शरीर. मन करपून गेले अगदी. त्यांच्याकडे पाहिलं ना की खालीच फाटत रे माझं. आई, हे बघ, तू रडू नकोस. बाबा आहेत ना आता आपल्या सोबत. आपण दोघे मिळून त्यांना बरं करू. हा, हो रे हो. तू म्हणजे आई जगदंबेने पाठवलेलं लेकरू आहेस माझं. मला बळ देतोस तू नेहमी. आपण खरंच बाबांच्या तब्येतीची काळजी घेऊ. आणि आई, आता तू इथली काळजी अजिबात करू नकोस. मी आहे ना इथे, मी सगळं पाहतो. तू फक्त खाण्यापिण्याचं बघ. आणि हो, तुला त्या घरच्या लोकांची काळजी घ्यायला पाहिजे ना. पाहिजे खरं, पण हे पूर्ण बरे होईपर्यंत मी इथून हलणारच नाही. आणि मी सुद्धा इकडेच राहणार आहे. आणि मी सुद्धा इकडेच राहणार आहे. का? आता तुला काय झालं? सांगेन मी नंतर. ते खायला दे ग मला, खूप भूक लागली आहे ग. म्हणजे अजून तू जेवला नाहीस? जेवण कोण देणार मला जेवण? तू तर इकडे आहेस ना. हे बघ, उगीच काहीतरी बडबड करू नकोस. तसं असतं ना तर सगळेच इथेच जेवायला आले असते. कोणीही येणार नाही इकडे. फक्त माझ्यासाठी जेवण नाही आहे तिकडे. बाकी सगळ्यांचं सगळं सुरळीत चाललंय ग. समीर, आई तू तरी माझी बाजू समजून घे ना ग. एवढी भूक लागली होती, घरी जाऊन बघतो तर सगळी भांडी रिकामी. त्यातून शेखरने निशाला सांगितलं की माझा घरी येण्याचा काही भरोसा नाही, म्हणून तिने जेवणच बनवलं नाही. समीर, आई मी तुला शेवटचं सांगतोय, जोपर्यंत तू घरी येत नाहीस ना तोपर्यंत मी त्या घरात पाऊलही टाकणार नाही. एवढं थकून बाकून घरी जायचं तर झोपायची चोरी. जेवण तर नाहीच. त्यातून आता 12 महिने 24 का सतत सतत शेखर मला नीचा दाखवत असतो. तो शेखर तर नेहमी लेक्चर देतच असतो. त्यातून आता निशाही आली आहे त्याच्या साथीला. समीर, अरे असं टोकाला जाऊन कसं चालेल?
थोडं समजुतीने नको घ्यायला? अरे ती नवी नवरी घरात आल्या आल्या मी इकडे आले, तिच्यावर सगळी जबाबदारी टाकली, भांबावून गेली असेल बिचारी. आणि चुकून गेला असेल एखादा उणादुणा शब्द तिच्याकडून. आणि हे बघ समीर, घरच्यांचा विरोध पत्करून घरात आली आहे ती. आपण तिला सांभाळून घ्यायचं का रुसवे फुगवे करायचे? अरे चुकून तिच्याकडून. नाही आई, सॉरी, पण हे सगळं चुकून होत नाहीये. जाणून बुजून तिने जेवण नाही केलंय माझ्यासाठी, आणि हे तिने म्हणूनही दाखवलंय. पण तिचं पण बरोबरच आहे म्हणा. जर तिचा नवराच मला रिस्पेक्ट देत नाही तर ती कशाला देईल? सगळ्यांना नकोसा झालोय मी. कोणीही यावं आणि लाथ मारून जावं. हॅलो, हा एक मिनिट हा. आई, येतो मी. कसं होणार आहे या पुराचं देव जाणे. निशा वहिनी, वहिनी अगं काय झालं? काय झालं? अशी अंधारात का बसली होतीस? काय ग संपदा, काय झालं? काही नाही रे, मी पण आत्ताच आले. घरात आले तेव्हा दार फक्त लोटलेलं आणि आत काळो. मी दिवा लावला तर निशा वहिनी आत अंधारात बसली होती. मी पण तिला तेच विचारतेय. वहिनी काय झालं? अगं सांग ना काय झालं. काय नाही झालं ते विचार शेखर. सकाळपासून मर मरते. चहा कर, नाश्ता कर, जेवण बनव. 1 मिनिट सुद्धा बसले नाही मी, माहितीये. सगळं काम संपून थोडा वेळ पडले तोवर समीर आला. बरं आला तर आला, वर मलाच ऐकवतोय. जेवण नाही बनवलं. अरे ही काय धर्मशाळा आहे का हॉटेल आहे? हा कधी येणार आणि कधी जाणार ते? माझा मूड गेलाय आता, मला काही करावंसं वाटत नाहीये. इट्स ओके निशा वहिनी. हे बघ, तू आराम कर आणि डोंट वरी. समीर दादासाठी जेवण मी बनवे. अगं तू तरी इतकी बडदास्त का ठेवायची? त्याला असं लाडावून ठेवलं तर त्याला शिस्त कधी लागणार? घरात येण्या जाण्याचे, उठण्या बसण्याचे, जेवण्या खाण्याचे काही नियम आहेत की नाही? आणि हा असे काय पराक्रम करतो की त्याचं हे वागणं आपण कौतुकाने सहन करायचं? काही नाही, नुसतं डोक्यावर बसून लाडावून ठेवलंय त्याला. हे बघ, हे जाऊ दे. तू तुझा मूड स्पॉइल करू नको. आपण बाहेर जेवायला जाऊया. चल. चालेल, चल संपदा, तू पण चल. कोण, मी? नाही, नको. मी आणि समीर दादा घरीच जेवून घेऊ. अगं कशाला? मी पार्सल आणतो ना. नाही, नको रे दादा, उगाच खर्च कशाला. तुम्ही दोघे जा, एन्जॉय. बरं ठीक आहे, जा जाऊन चेंज कर. हे बघ समीर, पुन्हा एकदा विचार कर. हा डिसिजन तुझाच आहे ना? मला नंतर झंझट नको आहे की चंदूने मला अडकवलं, हे केलं ते केलं. नाही चंदू, माझं डिसिजन फायनल आहे. हे बघ, मी बाईंना शब्द दिलाय, यावेळी तू माघार घेणार नाहीस म्हणून. यावेळी माघार घेण्यासाठी आलोच नाहीये मी चंदू. मला फक्त भरपूर पैसे पाहिजे. त्या काय रे?
घरी सगळं ठीक आहे ना? तर काय सांगू तुला चंदू, घरी सगळ्यांना नकोसा झालोय रे मी. स्वतःच्या घरी जायची सुद्धा चोरी वाटू लागली आता मला. अरे सोड ना यार, एवढे पैसे कमवशील ना, सगळे बघत बसतील तुझ्याकडे. तू फक्त एक काम कर, भाईंना खुश कर, भाई तुला खुश करतील. अरे मालामाल होशील, मालामाल. कोणाचं काही ऐकावंच लागणार नाही तुला. थँक्यू यार, थँक्यू चंदू. खरंच खूप बरं वाटलं रे. तर सकाळपासून नुसता मूड ऑफ झाला होता माझा. आज माझ्यासाठी घरी कोणी जेवणही बनवलं नाही रे. जणू काय मी त्या घरातला माणूसच नाहीये. काय? तू जेवला नाहीयेस? अरे काय सांगतोयस काय? एक मिनिट थांब. हाँ पप्पू, चल फटाक से ऑर्डर ले और भाग के डिलीवरी करना. एक ट्रिपल राइस, हक्का नूडल्स. अरे अरे चंदू, उगीच कशाला तू? अरे तू थांब रे. ए चल फटाक से डिलीवरी कर. थँक्यू. हा, असं वाटतंय किती वर्षांनी असा आयत्या जेवणाचा स्वाद घेते. आपण आता पूर्वीचे निशा शेखर वाटत नाही आहोत. हो, पण जास्त वेळ असं पूर्वीसारखं होणं आपण अफोर्ड नाही करू शकणार ग. मला हे माहित नाहीये का शेखर, हे सगळं ठाऊक असूनही तुझ्याशीच लग्न केलं ना मी. काम करायला, काटकसरीने राहायला माझी मुळीच हरकत नाहीये. तक्रारही नाहीये माझी. पण संपदा सोडली तर माझा कोणीच विचार करत नाही. ए तू मला नाही म्हणू शकत ना असं. हे बघ, तुझा मूड ऑफ झाला म्हणून तुला इकडे घेऊन आलो की नाही. हो, थँक्यू स्वीट हार्ट. पण हे असं बाहेर जेवायला येणं परमनंट सोल्युशन होऊ शकत नाही शेखर. मूळ दुखण्यावरच इलाज करायला हवा. जोपर्यंत आपण समीरला शिस्त लावत नाही तोपर्यंत काहीच अर्थ नाही. फक्त त्याच्यामुळेच आपल्या घराची घडी विस्कटते शेखर. आणि आपण त्याच्या चांगल्यासाठीच शिस्त लावणार ना. तुम्ही आपापल्या व्यापात गर्क असता, घरी मी एकटी असते. यापुढे त्याचा जास्तीत जास्त त्रास मला होईल शेखर. मीच समीरला मार्गावर आणणार आहे.